निसर्ग आमचे दुःख आपल्यात सामावून घेतो असे म्हणतात, ते अगदी खरे आहे. अस्सलामु अलैकुम. माझं नाव सना आहे आणि मी कोकणात राहता. सुबह खिडकीतलो बागेचो हो नजारो बघून दिसाची सुरुवात झाली. आज नाश्त्यात आम्ही बनवत होतो एकदम कुरकुरीत पराठो आणि चहा. माझो नाश्तो झालो तेव्हा पण हे बघा आमचे पांडू महाराज एकदम साखर झोपेत निजलेसत अजून. मग मी बागेत गेलो आणि सुबोकना मी बागेत एक फेरी मारली ना की माझ्या मनाका एकदम शांती लागते. आमच्या दुकानाचो माल ना मंगळवारी जास्त करून येते, तर मालाची ऑर्डर देऊ का जाऊची होती. तर आब्बा गेले रत्नागिरीत मालाची ऑर्डर देऊ का. ऑर्डर देऊन आलो ना की माल बरोबर मग मंगळवारी किंवा बुधवारी येते. आणि ना आता खाडीत जरा पण पाणी नसे ना, जरा पण व्ह्यू बघू का म्हणजे इतके चोकट नाही लागे. आधी कशी पाणी भरलेलं होतं. आणि ही बघा सुपारीची नान झाडा बघून असं वाटत होतं की नान पोराच असती. आज ना आम्ही जेवणाका बनवत होतो आलू. तर मी इथे ना आलूवाची पानं काढू का आलो होतो. आणि आज पांडू ना काय खाऊकाच तयार नाही होतो. निजून किचनमध्येच येऊ का तयार नाही, काय खाऊ का तयार नाही, उठतच नाही होतो. तर ना मी विस्कस हाडलो. तो एकदम विस्कस बघून ना एकदम तरतरीत झालो आणि खाऊका लागलो. ते का ना अशा खाताना बघून ना माका अशा मोप चोकट लागल्या. माका असं वाटलं की मीच खाताशे. आणि बाहेर येऊन एकदम राजासारखं बसलो होतो ना, किती चोकट एकदम क्यूट दिसत होतो. मग ना मम्मीने माका काजू दिला आणि मी काजू खाल्लो. आणि हो बघा पांडू टिपायवर येऊन खै निजलो शे बघा. तितक्यात ना आमच्या बाजूच्या काकांची ना गाय आली होती, तर त्याचा पण व्हिडिओ मी घेलो. आणि हो बघा पांडू खय जागाच भेटत नाही, डरमावर येऊन बसते. ते काय थंड लागते काय माहीत नाही. आणि आता पाणी पियायलो आणि इथे बसलो शे. आता बघेल एकदम नजारो बागेचो. आणि मग ना मी धान चढवलो आणि आम्ही ना हे आलू बनवलो. ह्या आलूला तुम्ही काय म्हणतात ते माका कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा तितक्यात आले होते आब्बा. आणि आब्बा घेऊन आले होते चिंगलो आणि बांगड्याची मच्छी. तर हे दोघा पण मनी आणि पांडू नाचू का लागले. आत्ता ह्याच्या अंगात ताकद नाही होती आणि आता बघा कसं टवटवीत झालो. मग ना मी बांगड्याचे पीस भुजू का गेलो आणि धान आलू आणि भुजलेलो बांगडो खालो. इतको चोकट लागलो ना तुम्हाला काय सांगू. अशा कोकणी जेवण खाऊची ना मज्जाच अलग असते. मग मी पांडू का बघत होतो, तो आधी वॉशिंग मशीनवर निजलो होतो, मग येऊन कट्ट्यावर निजलो. आमच्या कोकणी माणसा का दुपारी जेवल्यावर थोडाशा निजू का होयातच. निजल्यावर सांच्या मी उठलो आणि बागेत येऊन बसलो होतो. आणि हो व्ह्यू मी आरामात बघत बसलो होतो. आणि माका इतका चोकट लागत होता ना की मी त्या नजाऱ्यात एकदम गुंगच झालो होतो. आणि हो बघा पांडू सांचो एकदम मारामारी करून आयलो आणि रकत निघतेशे. ते मी ना ते का इथे लुकमाने हे तेल लायत होतो. तर लायल्याबरोबर जो पलत सुटलो ना मी एकदम घाबरलो होतो. पण ना थोड्या टायमान पांडू आयलो आणि पांडू बरोबर माझ्या जीवात जीव पण आयलो. ते असं होतं आजचं माझं व्लॉग आवडलो असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माका फॉलो करा.